नमस्कार रसिको. कालच्या पूर्वार्धात म्हणजे पहिल्या भागामध्ये कथा सवाईरामची ऐकली तुम्ही. यात सवाईराम माझ्या घरी दिनूभाऊच्या घरी येऊन भागवत सप्ताहाची वर्गणी त्याच्या वहिनी साहेबाकडून कसं वसूल करतो हा भाग आपण ऐकला. याच्या पुढे सवाईरामाचे अजून सवाई प्रताप आपल्याला ऐकायचे. तर यानंतर तुम्हाला सवाईरामबद्दल सांगायचं म्हणजे आमच्या गावात कोणताही कार्यक्रम असो, पंचायतीच्या भरलेल्या बैठकीत पहिली वर्गणी जाहीर व्हायची ती सवाईरामाची. त्याच्या हेतूबद्दल कुणीही कधी शंका घेत नसायचं. राजकीय पक्षांच्या बैठका भरविणे हे किचकट काम म्हणजे सवाईरामाच्या डाव्या हाताचा खेळ. कोणत्याच पक्षाशी त्याचे मतभेद नसल्यामुळे पक्ष कोणताही असो, व्यासपीठावर अध्यक्षाच्या शेजारच्या लोडाला टेकून सवाईराम बसलेला दिसतो. देशासाठी काहीतरी केलंच पाहिजे या विषयावर त्याचे दणके भाषण ऐकल्यावर पक्षाचे कार्यकर्ते देखील गदगदून जातात. सरकारी अधिकाऱ्यांच्या भेटीच्या वेळी मॅट्रिक पास सवाईराम फाडफाड इंग्रजीत बोलायचा. गावाला याचा फार उपयोग व्हायचा आणि गावभर मग सवाईरामाच्या विंग्रजीचं कौतिक होत असायचं. आडलेल्या नडलेल्या गोरगरिबांची कामे करण्यात सवाईरामाचा जीव रमून जातो. कुणाचे शेतीचे व्यवहाराचे काम असो, कुणाच्या कोर्ट कचेरीचे काम असो, तर एखाद्याच्या बँकेतल्या कर्जाचे प्रकरण असो, प्रत्येकाच्या मागे आधारासारखा हा सवाईराम उभा टाकतो. गावातल्या तलाठ्याला एक वेळ जमिनीची माहिती नीट नसेल, पण सवाईरामाच्या तोंडी मात्र सगळ्यांचे 7-12चे उतारे तोंडपाठ खडाखडा माहिती सांगतो तो. एक दिवस असंच सुट्टी होतो मी गावाकडे आलो होतो. सकाळीच सवाईरामाच्या घरी गेलो. माझ्या मनात विचार येत होते, एवढा मोठा कार्यकर्ता झाला आहे आपला सवाईराम, घरसुद्धा मस्त आलिशान जंगी घर बांधलेलं असणार सवाईरामाने, सर्व सुखसोयीने हे घर सजलेलं असणार, एवढ्या लोकांची कामे करतो म्हणजे सवाईरामाची चंगळ असणारच. पण प्रत्यक्षात सवाईरामाचं घर पाहिल्यावर मात्र माझी निराशा झाली. कारण ते घर साधं माळवदाचं 4 खणे असलेलं अगदी जुनाट घर होतं. आम्ही लहानपणापासून जे घर पाहत आलो होतो त्याच घरामध्ये अजूनही सवाईराम राहत होता हे मला दिसत होतं. लहानपणापासून पाहिलेल्या त्या घराला नव्या जगाचं काहीही वारं लागलेलं नव्हतं. साऱ्या गावाचे काम करणाऱ्या घरमालकाला स्वतःच्या घराकडे पाहायला मात्र वेळ मिळत नव्हता असा विचार माझ्या मनामध्ये आला. मी घरात शिरलो. अंगणात फाटक्या सतरंजीवर बसून सवाईरामाची पोरगी अभ्यास करत होती. आपल्या पुस्तकाकडे पाहून ती आईला म्हणत होती, आये आबाला सांग ना, मला नवीन पुस्तक आण म्हणावं, बघ समजा पुस्तक पार फाटून गेलं. आपल्या पोरीला समजावत आई म्हणाली, शांते तुझ्या आबाला पडली जगाची परपंचाची फिकीर, तुझी आणि माझी फिकर करायला त्याच्याजवळ टाईम तरी असतो का. त्या दोघींचे शब्द माझ्या कानावर पडत होते. आवाज देत मी म्हणालो, वहिनी कुठं गेला सवाईराम. मला पाहून म्हणाल्या, अहो भाऊजी, तुमच्या दोस्ताचं जग म्हणजे घराबाहेरचं, आमच्यासाठी हे घर नसतंच. कायम बाहेर असणारा तुमचा मित्र, त्याची वाट पाहत बसणं हेच आमचं काम आहे. बसा, येतीलच, मी चहा टाकते. गॅस आणि स्टोवच्या जमान्यात मात्र ही वहिनी चुलीवरच चहा टाकताना दिसत होती. चुलीच्या जाळ्याने सगळ्या घरात धूरच धूर झालेला होता. त्या धुराने माझ्या डोळ्यातून येणारे पाणी पुसत मी विचार करू लागलो, मनात आणलं तर सवाईराम स्वतःच्या घरात सुखसोयी आणू शकतो. बाहेर त्याच्या शब्दाला वजन आहे, पैसा कमवणे त्याला काहीच अवघड नाही. पण हा असं का वागतो. जगाची काळजी करणारा सवाईराम स्वतःच्या संसाराकडे दुर्लक्ष करतो. आपली बायको पोरं दुःखी आहेत, कष्टी आहेत हे त्याच्या लक्षात का येत नसावं. एवढ्यात बाहेर गेलेला सवाईराम घरात आला. मला पाहून माझ्या शेजारी बसत म्हणाला, दोस्ता खूप दिवसांनी भेटलास, माझ्या घरी आलास, आनंद झाला. गावातील 4-5 पोरांच्या कर्जाच्या केसेस आहेत. बँक मॅनेजर तुझे दोस्त आहेत, जरा जमून टाक ना थोडं. थोड्या वेळापूर्वीचे वहिनीचे नाराजीचे बोल आठवून मी म्हणालो, सवाईराम पुरे कर रे, तुझी समाजसेवा फार झाली. घरात बघ सगळी मारामार आहे, बायको पोरांना दुःखी कष्टी ठेवतो
आणि गावाचा कारभार करायचा म्हणतो. कशासाठी या उचापती करायच्या रे तुला? 1 रुपयाची कमाई नाही तुझी आणि अशी फुकट फौजदारी किती दिवस करणार आहेस? सवाईराम मला म्हणाला, तूच राहिला रे दोस्ता असं बोलायचा. मला वाटत होतं की तू तरी मला समजून घेशील रे, पण नाही, तू देखील स्वतःचं पोट भरणारा निघालास. फार वाईट वाटतं रे असे शब्द तुझ्या तोंडून ऐकून. दिनूभाऊ, माझा संसार भला तुटका पाटका असू दे, पण काहीच्या नशिबात तर एवढासुद्धा संसार नाही रे. जरा फिरून बघ आजूबाजूचं जग, मग त्यांच्यासाठी मी काही चांगलं केलं तर बिघडलं कुठं? किड्यामुंगीसारखं वळवळ करून 4 भिंतीच्या आत घर मानून आपल्यापुरतं जगणं तर सगळ्यांनाच येतं रे, पण थोडं दुसऱ्यासाठी जगलं तर काय हरकत आहे? सवाईरामाचं नाव 4 चौघांनी घ्यावं असं मला वाटतं. मायबापांचा दुवा घ्यावा वाटतो. गरिबाचं घर भरलं म्हणजे माझं मन भरतं. दोस्ता, माझा प्रपंच असा आहे बघ, आणि तो असाच राहणार आहे. आपल्या जगावेगळ्या या नवऱ्याकडे समोर बसलेल्या वहिनी थंड नजरेने पाहत होत्या. सवाईराम बदलणे शक्यच नव्हते याची त्यांना जशी खात्री होती तशी मलाही खात्री वाटू लागली. 4 भिंतींना जग मानणारा मी आणि साऱ्या जगाच्या संसाराची काळजी करणारा सवाईराम यात काहीही साम्य नव्हतं. त्याच्या मोठ्या मनापुढे, मोठ्या विचारापुढे माझे मन आणि विचार अगदीच खुजे ठरले होते. सवाईरामाच्या या कामामध्ये आडकाठी घालण्याचा मला नैतिक अधिकारच नव्हता. त्याला मनोमन नमस्कार करून मी बाहेर पडलो. मागे वळून पाहिलं. सदैव दुसऱ्यासाठी उघडे दार असणाऱ्या घराच्या चौकटीत उभा असलेला माझा मित्र सवाईराम आताही कोणाच्या तरी काळजीत पार गळून गेलेला दिसत होता, डुबून गेलेला दिसत होता. या माझ्या मित्राला, सवाईरामाला नमस्कार करून मी माझ्या रोजच्या फ्रेममधल्या जगण्यामध्ये जाण्यासाठी परत निघालो. मित्र, सवाईराम ही व्यक्तिचित्रणात्मक कथा कशी वाटली? आपले अभिप्राय प्रतिसाद द्या आणि चॅनलला सबस्क्राईब करा. मित्रांनाही सांगा, त्यांच्यापर्यंत ही कथा शेअर करा. त्यांनाही नक्कीच सवाईरामाची कथा आवडेल. नमस्कार, स्वरशुभेच्छा.